नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज पुन्हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे अजित पवारांचा जो 28 तारखेला विमान अपघात झाला, या अपघाताबाबत आता लय शंका निर्माण झालेल्या आहेत. आता लोकांना असं वाटायला लागलंय की अजित पवारांचा काटा काढला गेला आणि याच्यामध्ये अनेक नाव आता समोर यायला लागले. कोण म्हणजे रोहित पवार यांनी जे आरोप प्रत्यारोप केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, देवाभाऊ असतील, म्हणजे अशा अनेक लोकांकडे संशयानं बघणं सुरू झालेलं आहे. म्हणजे मुळात भारतीय जनता पक्षाकडे संशयानं बघणं सुरू झालंय. त्यातले त्यात देवेंद्र फडणवीस, अमित शहा अशा लोकांकडं संशयानं बघणं सुरू झालेलं आहे. आणि तशी मांडणी सुद्धा रोहित पवारांनी केलेली आहे आणि रोहित पवारांना आता झेड सुरक्षेची मागणी केलेली आहे. काही जणांनी धोका होऊ शकतो त्यांना सुद्धा, पण प्री प्लॅनिंग मर्डर आहे का हा, हे सुद्धा आता लोकांना कळायला लागलं की बाबा हे सगळं प्री प्लॅनिंग केलेलं आहे. तर याच विषयाची माहिती घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. 28 तारखेला अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला बारामती विमानतळाच्या जवळ. मुंबईवरून बारामतीला येत असताना तो अपघात घडला. या अपघाताची पार्श्वभूमी सुद्धा पहिली आपण पाहिली पाहिजे की मुळात अजित पवार यांना उशीर का झाला निघायला. अजित पवार हे 7 वाजता निघणार होते, 7 वाजायच्या अगोदरच निघणार होते, परंतु सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला की दादा अशी अशी फाईल आहे आणि ती आपल्याला क्लिअर करावं लागते. त्यानंतर फाईल किती वाजेपर्यंत येईल 9 वाजेपर्यंत. तर दादानी पुन्हा ते प्लॅनिंग बदललं. गाडीनं जाणार होते, दादानी ठरवलं की विमानानं जाऊ. 8 वाजता विमान बुक करण्यात आलं. 8 वाजता विमान बुक केल्यानंतर 8 वाजताचा विमानाचा चार्ट आला की हे पायलट आपल्याकडे येतील, 3 पायलट. ह्या कंपनीचं विमान VNSR आणि विमानाचा क्रमांक आला. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी विमानाचा नंबर वेगळा आला, म्हणजे विमान वेगळं आलं, पायलट वेगळे आले आणि सांगितलं गेलं की पायलट हे ट्रॅफिक मध्ये अडकले, त्याच्यामुळे पायलटला येता आलं नाही. आता सकाळी 6-7 वाजता जर ट्रॅफिक असेल तर काय म्हटलं पाहिजे अशा गोष्टींना. म्हणजे ट्रॅफिक नव्हतं. त्यानंतर असं सांगितलं गेलं की हे विमानच गुजरातवरून आलं होतं, गुजरातवरून मुंबईमध्ये आलं ते आणि विमानतळाला थांबलं. म्हणजे ह्या सगळ्या संशयास्पद गोष्टी वाढत वाढत गेलेल्या आहेत. आता त्यानंतर एकतर प्रफुल्ल पटेलांच्या फोनमुळे उशीर झाला, पुन्हा सकाळी विमान दुसरं आलं, पायलट दुसरे आले. त्याचबरोबर अजित पवार देवगिरी बंगल्यावरती जे मुक्कामी होते त्या मुक्कामाचं CCTV कसलंही बाहेर आलेलं नाही देवगिरी बंगल्यावरचं. आणि देवगिरी बंगल्यावरून विमानतळावरती गेलेलं हे सुद्धा CCTV बाहेर आलेलं नाही. त्यानंतर दादा तिथून 8:10 विमानामध्ये बसले असं सांगितलं गेलं. 8:46 विमान ते बारामतीला आलं. पहिल्यांदा लँडिंग करताना ते विमान लँडिंग हुकलं, नंतर राऊंड मारायला गेलं. राऊंड मारायला गेल्यानंतर वरतून ते सरळ विमान पडायच्या दिशेने आलं, उलट झालं वर हवेतच. पहिला स्फोट झाला, दुसरा स्फोट झाला आणि धबधुशी पडलं ते विमान आणि पार सगळं जळून गेलं असं सांगितलं गेलं. परंतु आता ह्या विमानामध्ये ज्या गोष्टी बाहेर आल्या त्याच्यामध्ये पेट्रोलची कॅन ठेवण्यात आलेले होते. म्हणजे अनेक स्फोट झाले, त्याच्यामध्ये पेट्रोलचे कॅन ठेवण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये जे इंधन आहे ते इंधन हे त्या विमानाला जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त भरलेलं होतं. म्हणजे 1500 लिटर इंधन हे त्या विमानामध्ये भरलेलं होतं. वास्तविक पाहता 500-600 लिटर त्या विमानाला मुंबईला यायला जायला खूप झालं इंधन, परंतु ते त्याच्याही पेक्षा जास्त भरलेलं होतं. त्या विमानाला मुंबई ते बारामती हे 20 लाखाचं भाडं होतं. आता त्यावरून दुसरी गोष्ट एक समोर आली की ही जी विमान कंपनी आहे या विमान कंपनीचं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं अतिशय जवळचं असं घनिष्ठ नातं निघालेलं आहे आता. त्यानंतर ह्या विमानांचा जो मेंटेनन्स होता, म्हणजे विमानाचे दुरुस्ती केली जाते, त्या दुरुस्तीचं कंत्राट सुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीकडे होतं. देशामध्ये 2च विमान कंपन्या दुरुस्तीचं
दुरुस्तीच्या कंपन्या आहेत, ती एक प्रफुल्ल पटेलाची आणि अजून एक जणाची. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा संशय जास्तच अधिकच बळकट होत गेलेला आहे. आता अजित पवारांच्या विमान अपघाताच्या 2 दिवस अगोदरच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अमित शहा यांना भेटून आले होते दिल्लीला जाऊन. तसंच आता त्या विमान जे पडलेलं आहे त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जे आपण म्हणतो तो ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर त्या विमानातल्या ब्लॅक बॉक्सचं जे काय आतमध्ये रेकॉर्डिंग होतं ते 2 दिवसात जारी करणं गरजेचं होतं. ज्या चौकशी एजन्सी आल्या तिथं ज्यांनी चौकशीसाठी पुढाकार घेतला त्या चौकशी एजन्सीचा एकाचाही रिपोर्ट अद्याप आलेला नाही. त्या विमान कंपनीच्या ऑफिसवरती पोलिसांनी धाड टाकली तर ते सगळे पसार झालेले आहेत. विमान कंपनीचा मूळ मालक आहे तो देश सोडून फरार झालेला आहे, देश सोडून गेलेला आहे बाहेरच्या देशात. त्याला म्हणजे ही घटना घडल्यानंतर त्याचा जो विमानाचा जो पास आहे त्याचं जे काही विमानाचं ते सरकारनं जप्त करणं गरजेचं होतं. पासपोर्ट त्याचा जप्त करणं गरजेचं होतं, परंतु तो सुद्धा केलं नाही तर तो देश सोडून बाहेर गेलेला आहे. तसंच आता त्याचा जो ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे तो ब्लॅक बॉक्स मधलं सगळं रेकॉर्डिंग जाळून गेलंय, खराब झालंय डेटा त्याचा, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि तो डेटा रिकव्हर करण्यासाठी अमेरिकेला पाठवायचा आहे ब्लॅक बॉक्स. आता हे सगळं संशयास्पद वाढत गेलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये पुन्हा आता देवाभाऊकडे सुद्धा लोकांनी संशयाकडे बघायला सुरुवात केलेली आहे. अमित शहा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि त्याचबरोबर आता देवाभाऊकडे सुद्धा संशयाची सुई लोकांनी तिकडे सुद्धा केलेली आहे की बाबा अजित पवार यांचा प्री प्लॅनिंग हा मर्डर केलेला आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नव्हे तर तो घातपात केलेला आहे, अशी शंका आता या सगळ्या लोकांना महाराष्ट्रातल्या वाटायला लागलेली आहेत. ज्या वेळेस विमान अपघात झाला त्या दिवशीच ममता बॅनर्जी यांनी असं सांगितलं होतं की हा विमान अपघात नसून हा घात आहे आणि हा घात विरोधी पक्षाच्या नेत्यांचाच फक्त केला जातो. भाजपच्या सोबत जाणं सोपं आहे परंतु माघारी येणं मात्र अवघड आहे. तो माघारी आला की एक तर त्याला जेलात टाकलं जातं किंवा त्याला अशा पद्धतीनं संपवलं येतं. आता अजित पवार यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सडेतोड अशी भूमिका घेतली होती. भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम सुरू केलं होतं. पिंपरी चिंचवड महापालिका असेल, पुणे महापालिका असेल, याच्यावरती सडेतोड अशी भाषणं केली होती. त्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की अजित पवार पुन्हा बोलणार नाहीत. म्हणजे महानगरपालिकेची मोजणी संपली, 7-8 तारखेच्या 9 तारखेनंतर बोलणार नाहीत असं सांगितलं गेलं आणि त्यानंतरच अजितदादांचा अपघात झाला. तसंच अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी सुद्धा प्रयत्न सुरू केले होते आणि या प्रयत्नाचं सुद्धा गूढ बनलेलं आहे की हा प्रयत्न केल्यामुळे सुद्धा त्यांच्या विमान अपघाताचं कारण अशात सुद्धा दडलेलं असू शकतंय. परंतु एक मात्र गोष्ट नक्की झालेली आहे की सध्या अनेक गोष्टी किंवा अनेक लोक हे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहेत. जसं आता हे विमान अपघात तर सगळा वादात अडकलेला आहे, ह्याचे जर काही चौकशी होणार नाही तो ब्लॅक बॉक्स अगोदरच अतुल लोंढे यांनी सांगितलं होतं की हा ब्लॅक बॉक्स खराब झालाय म्हणून कंपनी सांगणार, तर तसंच झालंय. रोहित पवार यांनी सुद्धा सांगितलं होतं की हा ब्लॅक बॉक्स खराब झालाय असं सांगण्यात येईल आणि ते तसंच झालेलं आहे की ब्लॅक बॉक्स खराब झाला म्हणून सांगितलं गेलेलं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता वेगळ्या वळणावरती चाललेल्या आहेत. रोहित पवारांची जी पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेमध्ये मात्र दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली, मुंबईमध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये सडेतोड असे मुद्दे मांडले की ह्या मुद्द्यांची आम्हाला उत्तरं द्या. परंतु त्या मुद्द्यांची उत्तरं मात्र अद्याप तरी भारतीय जनता पक्षाचं सरकार देऊ शकलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ असं सुद्धा आहे की सरळ सरळ अजित पवारांच्या विमानाचा घातपात केला आणि त्यातच त्यांचा जीव गेला. आता अजित पवारांचं जे पार्थिव सापडलं ते सुद्धा फुगलेलं होतं.
रोहित पवारांनी तो सुद्धा प्रश्न उपस्थित केला की हे पार्थिव एवढं फुगलेलं कसं काय, म्हणजे अगोदरच जर काय करून ते विमानात ठेवलं नसेल, म्हणजे अगोदरच त्यांचा मर्डर केला आणि ते विमानामध्ये ठेवलं असं तर काही झालं नसेल ना, अशी सुद्धा शंका उपस्थित झाली. अशा सुद्धा गोष्टी पुढं म्हणजे आता ह्या सगळ्या चौकशी अंती येणं गरजेचं आहे, परंतु अद्याप तरी त्याच्यावरती काय मार्ग नाही निघलेला, चौकशी झालेली नाही. परंतु ह्या सगळ्या लोकांची जी नावं आलेली आहेत त्याच्यामध्ये एक नाव अजून सुद्धा जोडलं गेलं ते आमच्या देवाभाऊचं. तर बघू चौकशीमध्ये पुढं काय येतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.